हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। उन्हाळा असला तरी आज सगळीकडे मस्त असं पावसाचं वातावरण झालं आहे। अशा वातावरणात गावाकडच्या भज्यांची खूप आठवण झाली। चला तर गावाकडच्या बाजारात मिळणाऱ्या कांदा भज्याची रेसिपी बघूया। चला तर मग सुरुवात करूया। कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आता आपण। पातळ चिरून घेतलेला कांदा, बेसन पीठ, हातावर क्रश करून घेतलेले थोडेसे धने, ओवा, एक चिमूटभर सोडा, थोडी हळद, चवीपुरतं मीठ, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर। साहित्य बघून झालंय, आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया। एका भांड्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घेऊ। साधारण 2 वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथे। बेसन पीठ टाकून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं। ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर बनवतो त्याच पद्धतीने याला एकसारख्या डायरेक्शननी असं फेटून घ्यायचं। हे पीठ आपण जितकं जास्त फेटू तितकी भजी आतपर्यंत जाळीदार होतात आणि खायलाही खूप चविष्ट बनतात। अशा पद्धतीने पीठ एकदम हलकं होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं। एकसारखं फेटून घेतल्यामुळे हे पीठ एकदम हलकं होतं आणि भजी आतपर्यंत जाळीदार होतात। भज्यासाठी लागणारं बॅटर तयार आहे। त्यात पातळ चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून घेऊया। सोबतच हातावर क्रश करून घेतलेला ओवा, थोडेसे धने, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हे सगळं एकजीव करून घेऊया। आता हे सगळे जिन्नस बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने हलक्या हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आणि त्यावर अर्धा चमचा गरम तेल टाकून घ्यायचं। पीठ भरपूर वेळ फेटून घेतल्यामुळे सोडा टाकायची तशी गरज नाही, पण मी थोडासा सोडा टाकला याच्यामध्ये, तुम्ही नाही टाकला तरी चालेल। पीठ मस्त असं फेटून घेतल्यामुळे तयार झालेली भजी टम्म फुगणार आहेत बघा। आता एका कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल टाकून घेऊया। तेल थोडंसं गरम झालं की 1-2 चमचे तेल तयार बॅटरमध्ये टाकायचं, त्यामुळे भजी जास्त तेल पित नाहीत आणि कुरकुरीत व्हायला पण मदत मिळते। तेल गरम झालं की यात आपण भजी सोडून घेऊया। आता तेल गरम झालंय, आता एक एक करून भजी टाकून घेऊया। कधी पण लक्षात ठेवा, भजी तळत असताना तेलाचं टेम्परेचर कधीच जास्त कडक नाही करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, भजी वरून तर कुरकुरीत तळले जातात पण ते आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाहीत। त्यामुळे मीडियम गॅसवर व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। अशा पद्धतीने तयार झाली आहेत आपली अगदी गावाकडच्या बाजारात मिळणारी आणि त्याच चवीची कांदा भजी। आता तळलेल्या मिरच्या टाकून घेऊया। अगदी गावाकडच्या चवीचे कांदा भजी तयार आहेत। आज बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।